तर अशा प्रकारे राजकारण सुरू आहे आणि आता राज ठाकरेंना घेण्याच्या बाबतीत भाजप काय निर्णय घेणार ते बघावं लागेल। दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं। या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं अपयश मिळालं। मात्र असं असतानाच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना संपर्क करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या 8 पैकी 7 खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली आहे, अशी चर्चा आज दिवसभर रंगली होती। पाहूया। महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण होणार का? पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न विचारला जातो। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शरद पवारांच्या पक्षाच्या 7 खासदारांशी संपर्क साधल्याचं बोललं जातं। देखो, तटकरे साहब फोन पे भी संपर्क कर सकते हैं, खुद वो खासदार है। जब पार्लियामेंट चल रही थी तब शायद उन्होंने बहुत सारे खासदारों को संपर्क किया था, ऐसे हमको पता चल रहा है। लेकिन संपर्क तो वो कर सकते हैं, रिस्पांस उनको नहीं मिला, वो बड़ी बात है कि सब भी खासदार हैं, उनको मालूम है कौन से वातावरण में वो चुन के आए हैं, लोगों का विश्वास उन पे क्यों बिठाया गया था और वो क्यों चुन के आए थे। इसलिए अगर आप देखें तो खासदार सब पवार साहब के साथ है। कॉन्टैक्ट हुआ नहीं हुआ वो तो खासदार ही बता सकते हैं। अफवा पसरवले जातात, हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि एक अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवले जातात। आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको। एकीकडे बीजेपी आणि दुसरीकडे बापाला आणि मुलीला सोडून असे सांगणारे लोक आहेत। देव दैवत सर्वस्व त्यांच्याकडनंच आम्ही सगळं शिकलो। काय शिकले माहित नाही बाबा। केंद्र सरकारला आर्थिक स्थैर्य देण्याचा अजित पवारांकडून प्रयत्न होत असल्याचं बोललं जात आहे। शरद पवारांचे 7 खासदार सोबत आल्यास महायुतीत अजित पवारांचं मोठं वजन वाढू शकतं। त्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन घड्याळची जबाबदारी सुनील तटकरे यांच्या खांद्यावर टाकल्याचं समजतंय। सुनील तटकरेंनी खासदार सुप्रिया सुळे वगळता 7 जणांची स्वतंत्र भेट घेतल्याची माहिती आहे। सोनिया दुहाणकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 लोकांना आमच्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला। मागच्या अधिवेशनामध्ये त्या प्रत्येकासोबत संपर्कामध्ये होत्या आणि पुढच्या काळामध्ये आपण अजित पवार गटासोबत गेलो पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न आमच्या 7 खासदारांचे केले। कुठल्याही खासदाराबरोबर कोणाशी अशी चर्चा झालेली नाही आणि होणार पण नाही। आम्ही सगळे खासदार एक संघपणे संसदेमध्ये आम्ही आमचे प्रश्न मांडत असतो। आमच्या प्रत्येक खासदारामध्ये एक वाक्यता आहे। दरम्यान शरद पवारांच्या खासदारांशी संपर्क केल्याचं वृत्त राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फेटाळून लावलंय। मात्र राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी येणाऱ्यांचं स्वागत करू असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय। तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या नात्यानं सुनील तटकरेंना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं सूचक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं। यांना फोन जाण्यापेक्षा त्यांचेच मिस्ड कॉल हे राज्याच्या अध्यक्षांना येत आहेत, अजितदादांना येत आहेत आणि म्हणून त्यांच्याकडनं संपर्क होतोय। असा काय स्वतःहून त्यांनी कोणी फोन केला नाही, पण यांच्याकडनं मिस्ड कॉल पडल्यानंतर हे परत फोन करतात आणि त्यांना बोलण्याचं काम होतं। आणि शेवटी आता पक्ष संघटना आहे, पक्षामध्ये जर कुणी यायला करता इच्छुक असेल त्यामध्ये कुणी टाळत नाही। त्यामुळं हे जे काय फोन येत आहेत तर ते काय इकडनं नाही पण तिकडनं सुरू झाले। त्यामुळं येणाऱ्या लोकांचे स्वागत, कुठलाही पक्ष जर वाढत असेल तर याच्यामध्ये त्या लोकांची तयारी असते की पक्ष वाढण्याच्या दृष्टिकोनातून, संघटना वाढण्याच्या दृष्टिकोनातून, पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न सुरू झालेला आहे। तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत। राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांना आपला पक्ष वाढवणे अभिप्रेत आहे। त्यांना मानणारा वर्ग जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांना, जर त्यांच्याकडे कुणी आलं असेल पक्ष प्रवेशाकरता आणि त्यांनी काही कुणाही चर्चा केली असेल तर आमचं काही त्यामध्ये आक्षेप घ्यायचा काही प्रश्न नाही। त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यात त्यांची मुभा आहे। एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या खासदारांशी संपर्क झाल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार आणि खासदार एकनाथ शिंदेंसोबत दिसतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंतांनी केला। मी पुन्हा एकदा सांगतो की अजितदादांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये कुठचे खासदार जाणार आहेत त्याची मला कल्पना नाही। परंतु ज्यावेळी निकाल झाले, सरकार देखील थांबलेलं नव्हतं, म्हणजे स्थापन झालेलं नव्हतं, त्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये पहिलं सांगणारा असा होतो की अनेक उबाठाचे आमदार, मग त्याच्यामुळे अजून लोकप्रतिनिधी असतील, मी खासदारांचा शब्दशः असा खासदाराचा उल्लेख करत नाही पण ते पण असू शकतात, हे शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि काही दिवसामध्ये आपल्याला ते शिवसेनेमध्ये धनुष्यबाणाच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले दिसतील। आणि जर अजितदादांकडे
महाविकास आघाडीतलं कोण जाणार असेल तर त्यांचं देखील अजितदादा स्वागत करतील. गेल्या 3 वर्षात राज्यातील राजकारण किती बदललं हे सर्व देशानं बघितलं. शिवसेनेची 2 शकलं होतील असं कुणाच्या स्वप्नात नसताना एकनाथ शिंदेंनी बंड केलं. काका शरद पवारांची साथ सोडत अजित पवारही भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले. त्यामुळे आता सत्तेची चव चाखण्यासाठी शरद पवार अथवा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार खासदार महायुतीत गेल्यास आश्चर्य वाटायला नको. ज्ञानेश्वर चौतुमलसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.